कुठे गेला होता असे नाही विचारणार मी, पण निदान रात्री घरी येणार नाही एवढं तरी कळवत जा. आयुष्यात एकदा रिस्क घेतली आणि आयुष्यभरासाठी मनावर कधीही न भरून निघणारी जखम करून घेतली. आता मला तशी पुन्हा जखम नकोय वहिनी. मी कुठे जाणार नाही. अरे हे बघ आधी, पुन्हा असं काहीही होणार नाहीये. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? हे बघ, तू फक्त माझ्याबरोबर जरा बाहेर चल. नाही वहिनी, मला कुठेही जायचं नाही. अरे वेडेपणा करू नकोस, तू फक्त एकदा माझ्याबरोबर बाहेर चल. वहिनी प्लीज, मला फोर्स करू नकोस. काय झालं काल रात्री? प्रियंका, हे झालं ते चुकून झालं. प्रियंका, मी नाही, अशा गोष्टी चुकून होत नसतात. शार्दूला रे, काल रात्री जे झालं ते तुझ्या माझ्या मर्जीनेच झालं ना. इतके दिवस मी ह्याच गोष्टीची वाट बघत होते. मला माहितीये माझी लायकी नाहीये तुझी बायको होण्याची, पण तरी नवरा म्हणून मी मात्र तुला स्वीकारले. आता तू ठरव, माझ्या प्रेमाचा स्वीकार करायचा की मला दूर लुटायचं. कम ऑन आदित्य, भोसल्यांचं रक्त वाहतंय तुझ्या धमन्यांमध्ये. अरे वाघासारखं जगायचं असतं आपण. घाबरू नको, काही होणार नाही. आधी अरे नुकतंच लग्न झालंय तुझं. मजा करा, ऐश करा, आयुष्याचा आनंद लुटा. हे असं घुम्यासारखं घरात बसून काही होणार नाही. काय हे बघा, प्लीज नाही म्हणू नका. विश्वास ठेवा, मी काळजी घेईन तुमची आणि स्वतःची सुद्धा. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तुझ्या दादाचा मूड काही सांगता येत नाही. तो ना सरड्यासारखा रंग बदलतो. काल त्याचा मूड ठीक होता म्हणून तो काही बोलला नाही, नंतर पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केला असं तरी. हे बघा, तुम्हाला उगाचच असं वाटतंय. दादाच्या स्वभावात आता खूप बदल झाला. वहिनी स्वतः सांगत होती मला की आधीसारखा नाही वागत तो आता म्हणून. असेल, तसंही असेल, पण संयुता, माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नसतो. सापाला किती माणसाळलं ना तरी सुद्धा तो दंश करतोच. काळजी घ्या. दादा, आमच्यापेक्षा जास्त टेन्शन तुम्हीच घेतलंय. काळजी करू नका, मी दोघंही अगदी सुखरूप परत येऊ. आधी तू खरंच भाग्यवान आहेस की तुला मानसीसारखी बायको मिळाली आहे. तुझ्यामुळे ती त्या बुळचट माणसाची बायको होऊन बसली आणि तुझ्यामुळेच मला हे सगळं सहन करावं लागतं. कळलं? अरे पण तुझा काही तोटा झालाय का त्याच्यामध्ये? तर मी नाही का शार्दूल सारख्या मूर्खाबरोबर प्रेमाचं नाटक करतेय? पैशासाठी काय काय नाही करावं लागत माणसाला. ताई, तू शार्दूल बरोबर नाटक करतेस, पण इकडे ती मानसी खरोखर लग्न करून बसली. नेहा, मी जरा बाहेर जाऊन येतोय. आणि हा, त्या मॉल्सच्या संदर्भात काही पेपर्स आलेत, मला त्यातलं काही कळत नाही, तेव्हा तू ते एकदा बघून घे. येतो मी. मी का बघू? म्हणजे मी का बघू? मी तर फ्रॉड आहे ना. तुझ्यावर आलेल्या परिस्थितीचा फायदा उचललाय मी. तुझ्या बाबांना फसवून या इस्टेटीची मालकीण झाले. मग माझ्यासारख्या एका फ्रॉड व्यक्तीवर एवढा विश्वास दाखवून एवढे महत्वाचे पेपर्स माझ्या हातात का देतोयस? मी काही केलं तर? नेहा, मी नाही, त्यापेक्षा असं कर ना, जिच्यावर तुझा खूप विश्वास आहे तिला नेऊन दाखव ना सगळे पेपर्स. कोणाविषयी बोलतेस तू? तुला चांगलंच ठाऊक आहे मी कोणाविषयी बोलते ते. प्रियंका व्यतिरिक्त आणखीनही कुणी आहे का तुझ्या आयुष्यात?